पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गजेंद्राचे आख्यान। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। गजेंद्राचे आख्यान, गजेंद्राची कथा ही कुण्या एका हत्तीची आणि त्या मगरीची कथा नसून ती आपणा सर्वांची कथा आहे, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। गजेंद्र म्हणजे कोण आहे तर गजेंद्र तो हत्ती म्हणजे आपण आहोत। आणि सरोवर, त्या सरोवरामध्ये त्या हत्तीच्या पायाला नकरानं धरलेला आहे। आपण म्हणजे हत्ती आहोत आणि हा जो संसार आहे, हा संसार म्हणजेच ते सरोवर आहे। आणि या संसार रूपी सरोवरामध्ये काळ जो आहे, त्या काळानं मगर रूपानं आपल्या पायाला धरलेला आहे। आणि एक 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 क्षण आपलं तो काळ खाऊ लागलेला आहे। त्या मगराची मिठी जशी सुटत नाही तशी काळाची आपल्या पायाला घट्ट मिठी आहे। जन्मल्यापासून एका एका क्षणानं तो काळ आपलं आयुष्य खाऊ लागलेला आहे। जसं हत्तीला वाटायचं की माझ्या हजारो बायका आहेत, मुलं आहेत, हे सगळं माझं आहे। आणि तारुण्य दशेमध्ये त्या हत्तीनं त्या मगरीला कधीच, त्या नकराला गुमानलं नाही। तसा जीव जो आहे मनुष्य, तारुण्यामध्ये, तारुण्याच्या उर्मीमध्ये तो कुणालाच गुमानत नाही। अगदी काळाला सुद्धा गुमानत नाही, काळाला सुद्धा दंड थोपडतो। तसा तो काळ नक्र जो आहे, त्या नकराला हत्तीनं गुमानलं नाही। हजारो वर्ष दोघांचं युद्ध चाललं आणि मग युद्ध चालल्याच्या नंतर युद्ध करून करून तो हत्ती दमला गेलेला आहे, थकला गेलेला आहे। बायका लेकरांना हाका मारू लागलेला आहे। हजारो वर्ष त्या हत्तीच्या शेपटीला धरून त्याची बायका मुलं ही बाहेर ओढत होती। आणि तो काळ जो आहे, तो नक्र हत्तीच्या पायाला धरून सरोवरामध्ये ओढीत होता। असं हजारो वर्षांचं युद्ध चालल्याच्या नंतर हत्तीच्या बायका आणि मुलांनी हत्तीचा विचार सोडून दिला। आता याचं आयुष्य संपलेलं आहे, हा म्हातारा झालेला आहे आणि आता आपला काही काळाच्या पुढे इलाज चालत नाही। म्हणून त्या हत्तीची सगळी बायका मुलं निघून गेले। सोयरेजन आप्तजन सगळे होते निघून गेले। आणि हत्ती हा नकराच्या तावडीमध्ये सापडलेला आहे। अंतकाळाच्या वेळेला त्याला सोडवणारं कुणीच नाही। तीच अवस्था आपली सुद्धा होते। आपल्याला वाटतं बायको माझी आहे, मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे, जावाई माझा आहे, हे नेवाई, भाऊ बहीण, आप्त सोयरे नातेगण, पण अंतकाळाच्या वेळेला काळाच्या तावडीतून कुणीच सोडवू शकत नाही। ती अवस्था हत्तीची झालेली आहे। आणि मग म्हणू लागलेला आहे, सगळेच माझे होते पण अंतकाळाच्या वेळेला सगळेजण मला आता सोडून गेलेले आहेत। तर आता आपण काय करावं तर श्रीहरी भगवंताला आपण शरणागत व्हावं। मग एकदा का आपण भगवंताला शरणागत झालं की मग कळी काळाचं सुद्धा दात पाडण्याची ताकद आणि हा जो विषय आहे, या विषयाचं खत फाडण्याची ताकद त्या भक्ताच्या मध्ये निर्माण होते। राम नामाच्या पवाड्याची गर्जना केल्यानंतर यम सुद्धा पायाला लागतो। मग या नकराची काय कथा आहे। आणि म्हणून आपण आता
श्रीहरी भगवंताची कृपा आपल्यावरती करून घ्यावी. श्रीहरीचा अनुग्रह झाल्याशिवाय नामस्मरण आठवत नाही, असा विचार गजेंद्रानं केलेला आहे आणि श्रीहरीचं स्मरण करू लागलेलं आहे. मन, बुद्धी, हृदय त्याच्यामुळं समाधानी झालेलं आहे. आणि जो का नक्र, त्या नक्रानं पायाला धरलेलं होतं म्हणून जो चिंतातूर झालेला होता, ती सगळी चिंता मावळली गेलेली आहे. हरिनामाचं स्मरण, भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर हत्तीच्या अंतकरणामध्ये, हत्तीमध्ये धैर्य निर्माण झालं आणि त्या धैर्यामुळंच जन्म मरणाचा फेरा जो आहे तो चुकला जाणार आहे. म्हणून भजन करू लागलेलं आहे, हरीचं स्मरण करू लागलेलं आहे, भगवंताचं स्मरण करू लागलेलं आहे. पूर्वजन्मातला पुण्याचा ठेवा उदयाला आलेला आहे आणि म्हणून त्याला भगवंताचं स्मरण झालेलं आहे. भगवंताच्या नामाचा जप करण्यासाठी त्या हत्तीला मनामध्ये अतिशय उल्हास निर्माण झालेला आहे. आणि मग हृदयामध्ये अंतरात्मा भगवंताला साठवलं गेलेलं आहे. कायेनं वाचेनं मनानं भगवंताला नमन केलं. हे भगवंता, मी तुला अनन्य भावानं शरण आहे. भगवंताचं स्मरण केल्याबरोबर देहाचं चिन्ह हे पालटलं गेलेलं आहे. इंद्रियाची स्थिती ही बदलली गेली. ती कशी झाली तर एकनिष्ठनं मन हे उन्मन झालेलं आहे. चित्त चैतन्य घन झालेलं आहे, चेतनारूपी झालेली आहे. बुद्धी ही समाधानी झालेली आहे. अहंकार हा सोहम तत्मामध्ये विरून गेलेला आहे. भूत जे आहेत, पंचमहाभूत ही परब्रह्मा स्वरूपामध्ये एक रूप झालेले आहे. विषय हे बाजूला झालेले आहेत. अनन्य शरणाचं हे सूत्र आहे. परब्रह्म आनंद झालेला आहे. अनन्य भावानं भगवंताला शरण गेलं पाहिजे. तोच गजेंद्र अनन्य भावानं भगवंताला शरण गेलेला आहे. त्याच्या भाग्याचं वर्णन काय करावं. गजेंद्र भगवंताला नमन करू लागलेला आहे. ओंकार ब्रह्मरूप चैतन्य घन चेतनारूपी या विश्वाला प्रकाशमान करणारा, चेतना देणारा हे भगवंता, तुला काया वाचा मनानं अनन्य भावानं तुला माझे नमन असो. ओंकार ब्रह्म तूच आहेस. भगवद्गीतेचं निज ब्रह्म तूच आहेस आणि तीच भगवद्गीता हे पुरुषोत्तमा. ओंकार बीज सर्व तूच तुझ्या मुखातून सांगितलं गेलेलं आहेस. ओंकार बीज म्हणजे सनातन आहे. स्वर्ण वर्ण हा उच्चार ब्रह्मपूर्ण आहे. भूत भौतिक सगळं चैतन्य घन आहे. या विश्वामध्ये अणुरेणूमध्ये कणाकणामध्ये भगवंता तुझं वास्तव्य आहे. त्या भगवंता तुला माझं अनन्य भावानं नमन असो. जो आदिकारण आहे, स्वतः अकारण आहे, अजन्म आहे, त्या श्री पुरुषोत्तमाला माझं नमन आहे. अनन्य भावानं हे परमात्म्या, मी तुला शरण आहे, अशी आराधना गजेंद्र करू लागलेला आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ज्याचे अंश आहेस, अशा परेशाचा जो ईश आहे, त्या भगवंताला माझे अनन्य भावान नमन. त्याचे ध्यान करून करत असताना ध्येय ध्याता आणि ध्यान हे सगळं शून्यत्वाला पावलं जात आहे आणि चैतन्य घन असं ध्यान होत आहे. त्या भगवंताला माझं अनन्य भावान नमन. सर्व ज्याच्या ठिकाणी भासमान आहे, ज्याच्याने सर्व प्रकाशमान आहे, या सर्व विश्वामध्ये जो कोणला गेलेला आहे, भरला गेलेला आहे. अहम ब्रह्मास्मी ब्रह्माहमस्मी अशी
अवस्था आहे. जसं गुळाचं कारलं केलं आणि देठासहित ते गोड झालं, तशा पद्धतीनं हे सगळं ब्रह्मरूप दिसू लागलेलं आहे. साखरेचा नारळ केला आणि त्या साखरेचा नारळ केल्यानंतर एखादा शहाणा म्हणू लागला की मी आता याची कवटी काढीन, याचं टरफल काढीन. तसं हे चैतन्य आहे. चैतन्य हे सरसकट सर्व रूप वासू लागलेलं आहे. ज्याप्रमाणे दोष गुण पाहणारा नरकाला जातो, मुनीचा शाप मिळतो, निजात्मक खूण त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून मी तूपणाच्या परता झाल्यानंतर हे भगवंता मी तुला अनन्य शरण आहे, ज्याला जन्मही नाही आणि ज्याला मृत्यूही नाही. अपहद पापम विजरा विमृत्यू विशोकी विविघस्यो अभिप्यास आणि पूर्ण संकल्प असे हे भगवंताचे गुण आहेत. हे भगवंता तू कसा आहे? अपहद पापम, तुला पापही नाही आणि तुला पुण्यही नाही. अपहद पापम असा पाप पुण्याच्या निराळा. विमृत्यू, तुला मृत्यू नाही, तुला भूक लागत नाही, तुला तहान लागत नाही. अपहद पापम विजरा, तुझं वय हे 16 वर्षापर्यंतच तू वाढतो. तू म्हातारा कधी होत नाही, तुला मृत्यू येत नाही. आणि तुझा काम हा कसा आहे तर तो पूर्ण काम आहेस. तू कसा आहेस? तुझा संकल्प हा सत्य आहे. अशा सर्व गुणांनी युक्त भगवंता मी तुला अनन्य भावानं शरण आहे. ज्याचं जन्मकर्म रूप नाव देहावेन गुण दोष कर्म धर्म अधर्म त्याला नाही. अशा भगवंता स्वतःच्या लीला लोकसंग्रहासाठी तू केलेला आहेस. ब्रह्मदेव विष्णू भगवंत आणि शिव हे सगळे गुणानुसार तूच अवतार घेतले गेलेले आहेस. उत्पत्ती काळाच्या वेळेला ब्रह्मदेव, तोच स्थिती काळाच्या वेळेला विष्णू भगवंत, तोच प्रलय काळाच्या वेळेला त्रिनयन पार्वतीपती महादेव. अशी वेगवेगळी नामाभिधान तुला गुणामुळं गुणधर्मामुळं दिली गेलेली आहेत. आणि म्हणून तूच त्या सगळ्यांचं रक्षण करणारा आहे, तूच संगोपन करणारा आहे, तोच एक श्रीहरी. तू गुणावतारानं 3 रूप घेतलेले आहेस. नाना वेश मांडणी करणारा आणि सगळं मोडून टाकणारा, असा घडामोड करणारा, वेगवेगळे प्रकार करणारा तू भगवंत आहेस. नाना अवतार धरणारा. श्रीहरीला जन्माची कथा नाही, पण तो अवतार धारण करतो आहे. मरण वार्ता तर विषयच नाही. आणि म्हणून अशा आहे परेशा अनंत शक्तीचा जो ईश्वर आहे आणि ब्राह्मण भक्त आहे, परम पुरुष परमात्मा आहे. तुला रूपही नाही, तुला आकार नाही, तुला नाव नाही, तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही. अनंत अवतार भक्तासाठी धारण करणारा हे भगवंता, माझं तुला अनन्य भावानं लोटांगण आहे. असं म्हणून तो हत्ती, तो गजेंद्र धावा करू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, माझ्यासारखा अतिशय दीन स्वार्थी आहे आणि पशु समान मी पाठी मोरा झालो, पण आज तुला अनन्य भावानं शरण आलेलो आहे. माझं हे पाशबंधन आहे, या पाशबंधनाचं छेदन तू कर. नकर हा पशु पाश आहे, त्या नकरानं माझ्या पायाला धरलेला आहे.
आणि याला तुच्छ कोण मानणार आहे. कर्म पाश हा अतिशय दारुण आहे आणि त्याच्यामुळं त्याचं तू छेदन कर. शरणागताचा भक्तवत्सल, शरणागताचं पालन करणारा असं तुझं नाव आहे. म्हणून हे भगवंता, शरणागताचं पाशाचं छेदन कर आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये मला लीन करून घे. अशी कृपा तू कर आणि मुक्तपणा मला दे. निजात्म मुक्ती देणारा तू आहेस, समूळ भ्रांती छेदन करणारा आणि नित्य मोक्षाची प्राप्ती करून देणारा अशा श्रीहरी कृपावंता, माझं तुला अनन्य भावानं शरणत्व आहे. हे भगवंता, मी तुला नमन करतो आहे. सर्वभूती हृदयस्थ अंतरात्मा तू भगवंत आहेस. दृष्टेपणाना प्रत्येक शरीरामध्ये नांदणारा तू भगवंत आहेस. हे भगवंता, सर्व भूतामध्ये मनोन्मय नित्य प्राप्ती भगवत कृपेची व्हावी याच्यासाठी भक्त तुला अनन्य भावानं शरण येतात. आणि म्हणून अंतर्मुख दृष्टीनं सर्व भूतांना सबाह्य सदुतीत देखणेपणा दिसणारा भगवंत, दृश्य अदृष्टामध्ये तू कोंडलेला आहे. ब्रह्म सनातन असा तू आहेस. म्हणून हे भगवंताला तुला हे नाव दिलं गेलेलं आहे. म्हणून अनन्य भावानं मी तुला शरण आहे. माझं पाशबंधन छेदण्यासाठी, माझं हे पाशबंधन तोडण्यासाठी तू ताबडतोब धावते. भगवंताची कृपा नसताना कधीच अहम ममतेचं बंधन तुटलं जात नाही. अहम ममतेची कथा काय आहे आता पुढं सांगतो ऐका. असं म्हणू लागलेलं आहे, मी म्हटलं की मी म्हणजे हाच पहिल्यांदा खोडा बसला जातो. माझी स्त्री म्हणलं की त्याच्यावरती खीळ घातली गेली. घरामधले विविध धन आणि सगळी ऐश्वर्य समृद्धी, मग त्याच्यावरती बंधन पडलं जातं. माझा मुलगा आनंदसूचक पताका ध्वज आहे, तो त्याच्यावरती खोडा आहे. आणि त्या खोड्यावरती बेडी म्हणजे स्वतःचे जे नातेवाईक आहेत, त्या स्वजनांची आवडी म्हणजे बेडी आणि बेडीवरती कडी आहे. खोडा खीळ आणि त्याच्यावरती बेडी म्हणजे मी, माझी संपत्ती, माझी बायको, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझे आप्तजन, हे सगळं खोडा खीळ आणि त्याच्यावरती बेडी आणि कडी. आणि मग त्याच्यानंतर चेंगटपणाची, चिकटपणाची हातकडी हाताला लागून बसते. अशी ही कुटुंबाची धाड आहे. आणि त्याच्यामध्ये, त्या बांधवडीमध्ये नित्य विषय भरडून टाकतायत. खोड्याची खीळ म्हणजे कठीण अशी स्त्री आहे आणि त्या कठीणपणाचं विंदाण मी काय सांगू. स्त्री आपणा आप्त वाटू लागते. मात्र सेवा जी आहे ती वेदविहित आहे. ती सोडून स्त्री कामाची आसक्ती लागते आणि स्त्रीला पुरुष वश होतो. दरवेशाचं वानर जसं पुरुषाला वश करतं, जसं म्हणेल तसं नाचतं, तशा पद्धतीची अवस्था. जसं पाळलेलं कुत्र त्या कुत्र्याप्रमाणे स्त्री अधीन होतो आणि कुत्र ज्याच्या अंगावरती लावेल तसं वसून धावत जातं. आणि तशा पद्धतीनं हाड म्हणलं की गप बसतं. तशी अवस्था स्त्री अधीन झाल्यानंतर होऊन जाते. मात्र सेवेनं, मात्र आईची सेवा केल्यानंतर भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होती. त्या मातेचा त्याग करून, स्त्री कामाची आसक्ती धरून जे ज्ञाते आहेत, ते ज्ञाते सुद्धा अतिशय भ्रांतीमध्ये पडले जातात.
मात्र सेवा ही भुक्ती मुक्ती देणारी आहे, स्त्री आसक्ती ही नरक प्राप्ती करणारी आहे असं आख्यान करणारे ते सुद्धा स्त्रीला आपलं मानतात. आणि भ्रांतीमध्ये सप्तपाश आहेत. अहंकार पुत्रपाश आहे, ग्रहधन स्वजनपाश आहे, आशापाश हा 7वा आहे. सत्संगती ज्याला मिळाली नाही त्याला रामनामाचं आठवण होत नाही. ते कर्मपाशामध्ये गुंतलेले असतात आणि मग त्यांची आणि भगवंताची कधीही भेट होत नाही. सप्तपाशांचं छेदन करण्यासाठी एक सत्संग आवश्यक आहे आणि त्या सत्संगाचं महिमान काय आहे ते पुढं ऐका. श्रवण केल्यानंतर मन हे निश्चळ होतं. निधिध्यासामुळं साक्षात्कार होतो आणि श्रीहरीचे नाना चरित्र गायल्यानंतर तो या जगतामध्ये धन्य असा साधू होऊन जातो. जन्म व सोमवंशी म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना जन्म नसताना सुद्धा त्यांनी अवतार धारण केला. अयोनी संभव सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राने अवतार घेतला. श्रीकृष्ण भगवंतांनी स्तनामध्ये विष भरून मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं शोषण केलं. प्रभू रामचंद्रांनी सूर्यवंशामध्ये अवतार धारण करून ताटिकेला ठार मारलं. श्रीकृष्ण भगवंतांनी गुरुचे पुत्र स्वर्गातून परत आणले आणि गुरुचा यज्ञ सिद्धीला नेला. आणि प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण केला. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. श्रीकृष्ण भगवंतांनी इंद्रानं मुसळधार पाऊस पडल्याच्या नंतर गोकुळवासियांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करंगेळीवरती उचलला. प्रभू रामचंद्रांनी लंकेकडं जाताना दगडांचा सेतू बांधला. एकानं आईला सोडलं आणि गोकुळाला निघून गेला. कंसाच्या बंदीखान्यामध्ये जन्म झाला. यशोदामाईकडं निघून गेले. मात्र वसुदेव देवकीला त्याच बंदखान्यामध्ये सोडून दिलं. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी काय केलं, स्वतःच राज्य सोडून दिलं आणि वनवासाला निघून गेले कसे. मथुरा श्रीकृष्ण भगवंतांनी द्वारकेला नेली, पण नेली कशी, झोपेतून कुणालाच जाग होऊ दिलं नाही. प्रभू रामचंद्रांनी अयोध्या नगरी वैकुंठाला नेली. एकलोण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत यशोदामाईपाशी रडू लागले. मला लोणी दे म्हणू लागले. प्रभू रामचंद्र सीतामाईसाठी सीता कुठं गेली म्हणून वनामध्ये रडत फिरू लागले. श्रीकृष्ण भगवंतांनी ठकवून काळ यवनाला ठार मारलं. मुचकुंदाच्या अंगावरती आपला शेला टाकला. काळ यवनानं जाऊन मुचकुंदाला लाथ मारली आणि मुचकुंदाची झोप मोड झाल्यामुळं काळ यवन जळून खाक झाला. असं ठकवून काळ यवनाला श्रीकृष्ण भगवंतांनी मारलं. प्रभू रामचंद्रांनी वाळीला फसवून ठार केलं. झाडाच्या आड लपून पाठी मागून बाण मारून आणि त्या वालीला ठार मारलं. शिशुपाळ आदी करून दैत्यांचं कंदन हे श्रीकृष्ण भगवंतांनी केलं. खर दूषणाला प्रभू रामचंद्रांनी ठार मारलं. कंस चाणूर आदी करून दैत्यांना श्रीकृष्णानं ठार मारलं, तर रावणाने कुंभकर्ण यांना ठार मारलं. कंस चाणूराला मारून राज्यपदावरती कंसाचा बाप उग्रसेन याला बसवलं,
तर प्रभू रामचंद्रांनी रावणाला कुंभकर्णाला ठार मारून लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं. प्रभू रामचंद्र हे एक परपत्नी व्रत धारण करणारे श्रीकृष्ण भगवंत 16,108 स्त्रिया भोगून बाळ ब्रह्मचारी असणारे श्रीकृष्ण भगवंतानी गोकुळाला तारलं गेलेलं आहे आणि जगाचा उद्धार करणार राम नाम आहे असं हरी कीर्तन व्यासमुनी त्यांनी जारज पुत्र असताना सुद्धा पावन झालेले आहेत, पावन केलेलं आहे. आणि चोरटा वाल्मिक त्या वाल्या कुळ्याचा वाल्मिक ऋषी झाले आणि या जगताला या विश्वाला वंद्य महादेवांना वंद्य असं वाल्मिकी रामायण त्यांनी लिहिलं. ही श्री हरिपदाची पदवी वर्णन करत असताना व्यासमुनी आणि वाल्मिक ऋषी दोघेही महान असे कवी झाले. त्या दोघांच्या ग्रंथ गौरवानं सहज भक्ताला मुक्ती प्राप्त होती. अमंगळाला मंगळ करणारी हे हरी हे भगवंता तुझी कीर्ती आहे. राम नाम घेतल्यानंतर अकल्पकोटी असे दोष जळून जातात. भुक्ती मुक्ती त्याच्या पाठीमाग लागली जाते. यम यातनेनं पितर जर चिंता करीत असतील तर एकादशीचं व्रत केलं, हरिजागर जर त्याच्या वंशामध्ये कुणी केला तर त्या पितरांना मुक्ती मिळते. पुत्र मुलगा किंवा भावाचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातू असेल, मुलाचा मुलगा असेल, त्यांनी जर एकादशीचं व्रत केलं तर स्वर्गामधले जे पितर आहेत त्यांचा यम प्रहार हा चुकला जातो. नामामुळं अनेक जण नरकातून त्यांचा उद्धार होतो, त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. ब्रह्मादिक जे अमरपती आहेत, ब्रह्मादिक देव आहेत, इंद्रासहित 33 कोटी देव या कलियुगामध्ये आमचा जन्म व्हावा, कारण कलियुगाची थोर अशी ख्याती आहे. जर देवाचं नाव मुखामध्ये आलं तर मग सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणून अशी नामाची ख्याती आहे. नामाला नाम घेण्यासाठी कोणतंही बंधन नाही, कोणतंही विधिविधान नाही. देवाचं नाव बाबा आंघोळ केल्यावरच घ्यावं, देवाचं नाव घेण्यासाठी काही विधिविधान करावं, आसन घालावं, त्याच्यावरती बसावं, कपडेच कोणते घालावी, वेळच कोणती असावी, मुहूर्तच पाहावा का, असं काही सुद्धा नाही. देवाचं नाव कधीही घेतलं तरी चालतं, त्याच्यासाठी कुठलंच बंधन नाही, कोणतंच विधिविधान नाही. बसलेल्या जागी घ्या, झोपलेल्या जागी घ्या, चालताना घ्या, फिरताना घ्या, 24 तास कधीही भगवंताच्या नामाचा जप करा. आणि म्हणून जो झोपलेला आहे त्यानं जरी नामस्मरण केलं तर ब्रह्मादिक देव त्याचं पायाचं वंदन करतात. आणि असा जो कोणी नामाचा महिमा गाईल, ज्याच्या मुखातून देवाचं नाव येईल, 4 मुक्तीचं माहेर त्याच्या जवळ येईल. देवाचं नाव घेत असताना टाळी वाजवली तर आशापाशाची होळी होईल. आणि म्हणून त्यानं कीर्तनामध्ये जावं आणि कीर्तनाच्या नादामध्ये रंगून जावं, डुलावं. हरी कीर्तनामध्ये जे भक्त आहेत ते अतिशय आनंदानं नाचतायत. म्हणून भगवंत हा सुद्धा कीर्तनामध्ये येतो आणि आनंदानं नाचतो. म्हणून अशा कीर्तनामध्ये, नाम संकीर्तनामध्ये देवाच्या नावामध्ये जो डुलणारा आहे, आनंद घेणारा आहे, त्याच्याजवळच देव येतो.
म्हणून देवाचं नाव घेत असताना मग मात्र देव त्याच्यासाठी धावत येतो. जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम. माझं नाव घेणारा जो आहे, माझ्या नामाचं चिंतन करणारा जो आहे, माझ्या नामाचा जप करणारा आहे, त्याच्याजवळच मी आहे. आणि म्हणून जे भक्त माझं नाव घेतात त्यांच्याजवळच मला सुख वाटतं. आणि म्हणून मी काय केलं तर वैकुंठाला सोडून आलो. योग्यांचं माणस की कीर्तनामध्ये धावून जावं आणि तिथंच स्वानंदानं डुलत बसावं. माझे जे भक्त आवडीनं हरिकीर्तन करतात, माझ्या नामाचं स्मरण करतात, ते तिथं मी आवडीनं उडी घालतो. कीर्तनामध्ये मला अतिशय गोडी आहे आणि म्हणूनच मी माझ्या भक्तांच्या कीर्तनामध्ये नाचतो. भगवंताचं हे निज गुह्य नारदाच्या जवळ सांगितलेलं आहे. आणि म्हणून नारद सुद्धा अखंड नारायण 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 या नारायणाच्या नावामध्ये अहर्निशी डुलत असतात. देवाचं नाव घेतल्यानंतर महान दोषांचं हरण होतं. यमलोकाची वस्ती ही ओस पडली जाते. तीर्थी लोक उपवाशी जातात, पण यमनियमाचं उल्लंघन होतं. म्हणून ज्यानं नाम गजर केलेला आहे तो सदा निर्मुक्त आहे. म्हणून ज्यानं नामाचा गजर केला, ज्याच्या मुखातून देवाचं नाव आलं, त्याचं चित्रगुप्तामध्ये कोरं पान आहे. हरिनामामुळं तो जीव कर्मनिर्मुक्त होतो. कर्माची बाधा त्याला राहत नाही. रामनामाची महती अशी मोठी आहे की चित्रगुप्ताच्या वहीमध्ये ना लिहायचं काम आहे ना खोडायचं काम आहे. सगळी वहीच अवघी हरिनामामुळं कोरी राहिली जाते. तिथं पाप पुण्याचा काही ठावाला राहत नाही. आणि म्हणून असं कीर्तन श्रोते आणि वक्ते दोघं जण जर आनंदामध्ये निमग्न होऊन करत असतील तर आनंदघन अशा प्रभू रामचंद्रांची कृपा होते. रामनाम घेतल्यानंतर स्वस्वरूपाची प्राप्ती होते. हे सर्व जे जग आहे ते जग मिथ्या वाटू लागतं, व्यर्थ वाटू लागतं. आदी ब्रह्म इंद्रादी देव लोकपाळादी सर्व विश्व वेदांतवाद रूप नाव हे रामनामामुळं सगळं मिथ्या वाटू लागतं. एका रामनामासाठी ब्रह्मादिक देवांची ही गोष्ट जी आहे ती फुलकट वाटू लागते. रामनाम हे अगाध असं आहे. रामनामामुळं ज्ञानशक्ती प्राप्त होते. रामनामाची आवड हृदय कमळामध्ये बसल्यानंतर डोळ्यामध्ये सुद्धा राम दिसू लागतो. सगळा संसार तृणबाय दिसतो आणि अहम ब्रह्मास्मी ब्रह्माहमस्मी म्हणजे हे विश्व सगळं ब्रह्मरूप आहे असं भासू लागतं. रामनामाच्या जवळ विरक्ती आहे. रामनामाच्या जवळच परम अशी प्राप्ती आहे. रामनामामुळंच भुक्तिमुक्ती प्राप्त होते आहे. रामनामाचं नित्य स्मरण केलं तर पापाचं निर्दळन होत आहे. पुण्याचा अद्भुत असा उदय होतो आहे आणि नित्यानित्य असे जे विकार आहे त्या विकारांना छेदणारा रामनाम आहे. म्हणून नित्य रामनाम स्मरण ज्याच्या मुखातून होत आहे त्याच्यासारखा परम पुण्यमान दुसरा कोणताच नाही. भोगाचा क्षय होतो आहे आणि पूर्ण ब्रह्मत्वाची प्राप्ती होते आहे. नामस्मरण केल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. इंद्रादी लोकांचं ब्रह्मसदन प्राप्त होतं. ते सुद्धा
मिथ्या स्वप्नवत वाटू लागतं आणि वैराग्याची प्राप्ती होते. अशी विरक्ती झाल्यानंतर सद्गुरू तोच ब्रह्म आहे असा भाव, अशी अभेद भक्ती निर्माण होते. सर्वांभूती भगवंत दिसू लागतात. अभेद असं गुरुभक्तीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्वांभूती भगवत जन आहे. या सर्व जीवामध्ये भगवंताचा अंश आहे. भूत भौतिक सगळं चैतन्य घन आहे आणि त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. अशी ब्रह्मस्थिती जन्म मृत्यूच्या फेऱ्याला सोडवणारी आहे. आणि हे जे सगळं बाकीचं ब्रह्म आहे आणि ते सगळं ब्रह्म, त्या ब्रह्माची लक्षणं सगळी तिथं संपले जातात. प्रपंच इथं झाला होता, कुणाचा तरी प्रपंच पूर्ण झाला असं कधी ऐकण्यात आलेलं नाही. म्हणून प्रपंच हा मिथ्या मूळ वार्ता आहे. पाठीमागं कुणाचा पूर्ण झाला नाही, पुढे कल्पांत काळामध्ये कुणाचा कधी पूर्ण होणार नाही. अशी सहज स्थिती निर्माण होते. यालाच ज्ञान असं म्हणतात. भ्रांती सगळी संपून जाते. पुरुष परमानंदाला प्राप्त होतो. अशी निज ख्याती आहे. परमानंद प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, हे सगळं संपलं जातं. रामनामाच्या क्रमानं सतत नाम घेण्यानं मुक्ती प्राप्त होते. रामनाम स्मरण करण्यामुळं परमानंदी मिठी पडली जाते. ब्रह्मरूप प्रगट होतं आणि आनंद कोटी असं हरिनाम आहे. आज ज्याचा नावाचा असं महिमान आहे, तो स्वामी जनी जनार्दनामध्ये आहे. त्याला कायेनं वाचेनं मनानं मी अनन्य भावानं शरण आहे. सद्भावानं अनन्य भावानं शरण आहे. असं ऐकताच स्वतः कृपाळू दिनांचा नाथ भक्तवत्सल तो धावला गेलेला आहे. गजेंद्राची करुणार्थ प्रार्थना ऐकलेली आहे. दिनांचा उद्धार करण्यासाठी अतिशय त्वरेनं कृपाळू परमकृपाळू भगवंत धावू लागलेले आहेत. श्री शुक महाराज परीक्षिती राजाला ही सर्व कथा सांगू लागलेली आहे. सगुण तेच निर्गुण, निर्गुण तेच सगुण, आणि अशी ब्रह्मप्राप्ती करणारं, जगाचं उद्धार करणारं हे हरीचं नाम आहे, भगवंताचं नाव आहे. आणि म्हणून अशी गजेंद्राची स्तुती भगवंताने ऐकलेली आहे. श्रीपती तुष्ट झालेले आहेत, कृपामूर्ती आहेत. इंद्र असावा, ब्रह्मदेव, शंकर इत्यादी सर्व सुरवर ते पदाभिमानी थोर थोर, त्यांना गजेंद्राचा उद्धार करवत नाही. समस्त सुरवरामध्ये, सर्व देवामध्ये गजेंद्राचं उद्धार करण्याचं सामर्थ्य कुणामध्येही नाही. एक सामर्थ्य आहे, ते ऋषिकेश भगवंताच्या जवळ आहे. आणि म्हणून इंद्रियांची सत्ता ही वेगवेगळी आहे. त्यांना अधीन करण्याची भगवंताशिवाय कुणाजवळही सामर्थ्य नाही. दिनोद्धार करणारा एक भगवंत आहे. आणि म्हणून समस्त सुरवाराच्या योगी करून कुणालाही या गजेंद्राचा उद्धार करता येणार नाही. तेवढी क्षमता कुणाचीही नाही. म्हणून स्वतः त्वरेनं ऋषिकेशी भगवंत निघाले. गजेंद्राचं स्तवन ऐकलेलं आहे. सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलेलं, ताबडतोब गरुडावरती बसलेले आहेत आणि श्री भगवान चालले. सर्व जीवांचा जीव, सर्व देवांचे ज्याचे अवयव आहेत, सर्वात्मा श्री ऋषिकेश स्वतः चाललेले आहेत. गजेंद्राचं स्तवन ऐकलेलं आहे. गरुडाच्या वाहनावरती बसलेले आहेत. देव सगळे दिव्यास स्तवन करू लागलेले आहेत. दिनांचा नाथ, कृपेचा सागर, भक्त वत्सल कृपाळू भगवंत चाललेला आहे. जय जयाजी दिन संरक्षणा, जय जयादी दिन पाळना,
जय जया जय दिनोद्धारणा कृपा पूर्ण पूर्णत्वे अशी स्तुती देव करू लागलेले. जे जे संसार सागरातून बाहेर काढणाऱ्या हा जो भवसागर आहे, या भवसागराचं भाव मूळ निर्धारण करणारा हे भगवंता तुझा जय जयकार असो. श्रीकृष्ण भगवंत येऊ लागलेले आहेत. आणि हे भगवंत येत असताना देव हे विमानामध्ये बसलेले आहेत आणि नाना परीनं भगवंताची स्तुती करू लागलेले आहेत. गरुडाच्या वरती आरूढ झालेले मेघश्याम भगवंत, दोन्ही पंखाचा क्रम आहे आणि तोच सामवेदामधला रथ आहे. डाव्या बाजूचा असणारा उजव्या बाजूचा एक आणि डाव्या बाजूचा एक असा नाद वेदांचा होऊ लागलेला आहे. आणि स्वानंदानं गरुडावरती आरूढ होऊन भगवंत गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी धावू लागलेले आहेत. आणि म्हणून पृष्ठभागावरती भगवंत आहेत. दोन्ही हातामध्ये गरुडानं धरलेले आहे. मुखामध्ये श्रीहरीचं नाम गाऊ लागलेलं आहे. दोन्ही हातामध्ये चरणामृत आहे. पाठीवरती मेघश्याम आहेत आणि मुखामध्ये रामनामाचं स्मरण आहे. अशी गरुडाची स्थिती सबाह्य हरिभक्ती व्यापलेली आहे. आणि या छंदामध्ये गाऊ नाचू लागलेलं आहे. वेद वृत्तीचा अनुवाद करू लागलेला आहे. आणि मग सागराची जरी शाही केली तरी सुद्धा या भक्तीचं वर्णन करता येणार नाही. असा गरुड आपल्या पाठीवरती भगवंतांना घेतलेला आहे. आणि भगवंतांना घेऊन अतिशय परमानंदानं डुलत त्या गजेंद्र नकराच्या बाजूनं जाऊ लागलेले आहेत. त्यावेळेला भगवंतांनी गजेंद्र हा अतिशय व्याकुळ झालेला पाहिलेला आहे. चक्र हातामध्ये सरसावलेला आहे. आणि गरुडाला म्हणू लागलेले आहेत, भगवंत तू काही शीघ्र गतीनं चालत नाही. गजेंद्राचा मला उद्धार करायचा आहे. माझा भक्त संकटामध्ये पडलेला आहे. मनाच्या वेगानं तू चल. तो सर्व शक्ती लावू लागलेला आहे. पण भक्त संकटामध्ये असताना ती गती सुद्धा कमी वाटू लागलेली आहे. आणि म्हणून गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना स्मरण आलेलं आहे. हात थरकू लागलेले आहेत, बाहू थरकू लागलेले आहेत. आपण स्वतःला विसरले गेलेले आहेत. अंगावरचे केश उभा राहिलेले आहेत. रोमांच आलेला आहे. शेंडी वरती मोकळी सुटलेली आहे. आणि मग या जमिनीवरती लवकर जावं, गजेंद्राचा उद्धार करावा म्हणून भगवंतानी उडी टाकली. गरुडाला मागच सोडलेलं आहे. आणि मनाच्या वेगानं उडी टाकून गजेंद्राच्या जवळ भगवंत आले. इकडं गजेंद्रानं पाहिलेलं आहे. भगवंत येऊ लागलेले आहेत. गजेंद्र हा अतिशय क्षीण झालेला आहे. त्या नकरानं पायाला धरलेला आहे. आणि म्हणून भगवंत आले. त्याच वेळेला सर्वांमध्ये नकरानं गरजून आक्रमण केलेलं आहे. आणि हत्तीला गांजू लागलेला आहे. त्या मगरीनं माझ्या पायाला धरलं. आणि त्याच वेळेला माझे सगळे आप्तजन, माझ्या सर्व पत्न्या, मुलं सगळे सोयरे धायरे मला सोडून गेले. अंतकाळाच्या वेळेला कुणीही कामाला येत नाही. काळाच्या तावडीतून कुणीही सोडवू शकत नाही. मला या नकराच्या तावडीमध्ये, नकराच्या मुखामध्ये घालून पाणी पिऊन आम्ही वाचलो. आमच्यावरचं महाविघ्न टळलं म्हणून सगळेजण सोडून मला वनामध्ये नेऊन गेले.
त्यांनी मला सोडलं, म्याही त्यांची ममता सोडली. आता मी कुणाला आठवलं गेलेलं आहे, तर भगवंताला आठवलेलं गेलं आहे. आणि हे हरी, हे भगवंता, माझ्या प्राणाचं रक्षण कर, माझ्यावरती हे भगवंता तू कृपा कर. तरी माझी दुस्तर ममता, मला आता काही चित्ताला आठवत नाही. मला फक्त एक आठवतं, माझा कृपाळू हरी आहे, माझा अंतकाळीचा सोयरा एकच भगवंत आहे. असं गजेंद्राला मानलं गेलेलं आहे, हत्तीला मानलं गेलेलं आहे. स्वतःची मुलं, बायको, नाते गोते सगळ्यांच्या मोहाचा त्याग केलेला आहे. मोह ममता सगळी निघून गेले आणि मग भगवंताच्या भजनामध्ये आवडी लागलेली आहे. आणि त्या आवडीमध्ये, उल्हासामध्ये, स्वानंदानं भजन करू लागले. भगवंताला काही अर्पावं म्हटलं, भगवंत समोर दिसू लागलेले आहेत, पण जवळ काहीच नाही. स्त्री पुत्रावरती काही सत्ता ठेवावी, तर ते अगोदरच निघून गेलेले होते. तर आता काही ते देणार नाहीत, येणार नाहीत. आणि मग त्यावेळेला सन्निपात झालेला आहे, पश्चाताप वाटू लागलेला आहे. म्हणून सर्व स्त्रिया पुत्रांनी माझा त्याग केलेला आहे. आता हा मरेल, आणि मग हे मेल्यानंतर मग द्रव्य तरी कशाला वाया घालवावं. हा आता भिकेला लावी, हा मला भिकेला लावी. याला जर खर्च करीत बसलं तर हाही पिकलेलं पान गळून पडणार आहे, असं म्हणून ऐकत नाहीत. आणि म्हणून संचितार्थ नागवला गेलेला आहे. आणि तो गृहस्थ काय करतो, मनामध्ये चरफड तरफड करतो. तशी अवस्था गजेंद्राला प्राप्त झालेली आहे. हरीला काही अर्पण करावं म्हणलं तरी हातामध्ये काहीच नाही. सरोवरामध्ये पाहिलं, एक कमळ दिसलं गेलेलं आहे. सोंडेमध्ये ते कमळ धरलेलं आहे. आणि गजेंद्राच्या चित्तामध्ये उल्हास निर्माण झाला. आक्रोशानं श्रीपती भगवंताला विकळ वाचेन प्राण विकळ होऊ लागलेला आहे. मात्र अतिशय विव्हळ अवस्था आहे. पशुजन्म हा प्रेमळ आहे, स्मरणशील असा गजेंद्र आहे. कमळ उचललं गेलेलं आहे ऊर्ध्व गतीनं. गजेंद्रानं अतिशय प्रेमानं गरुडारूढ लक्ष्मीपती शंखचक्र गदा पद्मजाच्या हाती त्या भगवंताकडं टाकलेलं, फेकलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. दोघांची दृष्ट झालेली आहे. प्रेम उलटलं गेलेलं आहे. सुख कोंदलेला, आनंद कोटी आल्हा असा उल्हास निर्माण झालेला आहे. पूर्वीची अति विव्हळ वाचा पण हरी पाहिलेला आहे. एका क्षणामध्ये वाचा ही सफळ झालेली आहे. अच्युत, अव्यक्त, व्यक्त, व्यक्त, अव्यक्त, अनंत, स्वप्रकाश, अजन्मा, अविनाशी, नरांचं नित्य, वस्तूचं नित्य आयतन करणारा म्हणून नारायण, नरांचं कल्याण करणारा नारायण, जगद्गुरु जनार्दन, अनन्य भावन माझं नमन असो. या भूतांना, या संसारातून बाहेर काढणारा, भूतांना जन्म मरण प्राप्ती आहे त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढणारा, विद्या अविद्या ती गतीला गती देणारा भगवन मूर्ती नमस्ते. वैराग्य, ऐश्वर्य, ऐद्वैत्य, ज्ञान, औदार्य, यश, कार्य त्या भगवंताला माझं नमन असो. असं गजेंद्राची आर्तवाणी ऐकलेली आहे, दीन शब्द ऐकलेली आहेत. स्वतः गरुडाला सोडून सरोवरामध्ये उडी घातलेली आहे. कृपाळू, भक्तांचा नाथ, अनाथांचा नाथ, भक्तवत्सल, भक्ताचं रक्षण करणारा कृपाळू, कनवाळू भगवंत त्याने उडी घातलेली आहे. चक्र सोडलेला आहे, नखराला हाणलेला आहे. चक्राच्या आधारानं, चक्रामुळं त्या नखराचं, त्या मगराचं तोंड फुटलं गेलेलं आहे. पण मगराची मिठी अतिशय दुष्टर आहे.
त्यानं काही गजेंद्राला सोडलं नाही. श्रीहरी भगवंताचं चक्र तोंडावरती आदळलेलं आहे. तो नक्र रक्तानं न्हाला गेलेला आहे. तरी सुद्धा काही गजेंद्राला सोडीना, हत्तीला सोडीना. ब्राह्मणाचा शाप हा ऋषींचा शाप दृढ असल्यामुळं अतिशय घनघोर असं वैर त्या हत्तीमध्ये आणि नकरामध्ये आहे. बाप कृपाळू भगवंत दोन्ही तळाच्या खाली हात घातलेला आहे आणि जळात पाण्याच्या बाहेर काढलं. भगवंताचा हात लागल्याबरोबर दोघे जण अतिशय दांडगे झालेले आहेत. दोघही शापमुक्त झाले. भाग्ययुक्तानं भाग्य निर्मिती झालेली आहे. विमानामधून सगळे देव पाहू लागलेले आहेत. भूतळावरती सगळे ऋषीगण आलेले आहेत आणि गजेंद्राचं उद्धारण पाहू लागले. भगवंतानी कृपा केली, दोघांना बाहेर आणलेलं आहे. गजेंद्राला विमानामध्ये घातलं आणि भगवंत निघाले. भगवंत जाऊ लागलेले ते नकरानं पाहिलेलं आहे त्या, आणि तो मगर गदगदा हसू लागलेला आहे आणि भगवंताला विचारू लागलेला आहे. तो नक्र अतिशय मोठमोठ्यानं हसतो आहे. हे भगवंतानी पाहिलं. भगवंत म्हणू लागले, हे नकरा, हे मगरा, अरे तू का हसतो आहेस? त्या वेळेला तो नक्र म्हणू लागले, सर्वांभूती हरी समान आहे असं वेद आणि शास्त्र पुराण गर्जना करतात. आणि त्याच भगवंताजवळ विषम भाव, दुजा भाव आज मी पाहिलेला आहे म्हणून मला हसू येऊ लागलेला आहे. गजेंद्राचा उद्धार तू केला आणि माझी उपेक्षा का केली? ही विषमता, हे जे द्वैत आहे तेच हा दुजा भाव मी पाहिला आणि म्हणून मला अतिशय हसू आलेला आहे. आणि मग भगवंत स्वतः सांगू लागलेले आहेत, गजेंद्रानं माझं स्मरण केलं म्हणून मी पाप पुण्याचं, त्या हत्तीच्या पाप पुण्याचं निर्दळन केलं. तेव्हा नक्र म्हणू लागलेला आहे, तुझं दर्शन झाल्याच्या नंतर पाप आणि सगळं क्षीण होऊन जातं आणि माझ्या पापाच्या बळाच्या योगी करूनच काय झालं तर या गजेंद्राचा उद्धार झालेला आहे. तुझ्या नामानं पापाचं निर्दळन होतं आणि तुला पाहिल्यानंतर पाप हे तीळ मात्र राहत नाही. मी काय केलं? तुला पाहिलेलं आहे आणि माझ्या पापानं तू पळून जाऊ लागलेला आहे. मीच गोविंदाला जिंकलं. सर्व पापाचा संहार करणारा, याच्यासाठी तुझं नाव हरी आहे. सर्व पापाला संहारी म्हणून तुझं नाव हरी. आणि मग माझ्या पापाची त्याच्याहून थोरी झाली. म्याच देवा तुला जिंकला असं झालं. हे असं त्या नकराचं बोलणं ऐकलेलं आहे. भगवंत प्रसन्न झाले आणि तुझं ज्ञान पाहण्यासाठी तुझी उपेक्षा केलेली होती. माझ्या दर्शनाची तुला प्राप्ती झाली, त्याच्यामुळं ज्ञान स्फुरण झालं असं भगवंत भेटून बोलू लागलेले आहेत. नकराची आणि त्या हत्तीची भेट घडवली गेली. नकरानं हत्तीचे पाय धरले आणि त्याचं चरण ग्रहण केलं. त्या भगवंताची माझी भेट झाली. नकर म्हणू लागलेला आहे, हे गजेंद्रा, तू देवाचं भजन करणारा तुझा पाय मी धरला म्हणून पुण्य प्राप्त झालं, भगवंताची मला भेट झाली. गजेंद्रानंही त्या हत्तीनं लोटांगण घातलेलं आहे. म्हणू लागलेला आहे, तो माझं चरण धरलं, माझं पाय धरलं म्हणून मला देव आठवला आणि माझा उद्धार तुझ्यामुळं झाला. दोघं एकमेकांचा उपकार मानू लागलेले आहेत. श्रीहरी भगवंताला भेटले. पूर्व वैर सगळं थांबलं गेलेलं आहे, शमलं गेलेलं. आम्ही दोघे जण पूर्व जन्मामध्ये ब्राह्मण होतो. धन लोभ आमच्यामध्ये उत्पन्न झाला आणि म्हणून आम्हाला हत्ती आणि नकराचा जन्म झाला.
पूर्वजन्मातलं वैर होतं, त्या वैराची आज शेवट झालेला आहे, शांती झालेला आहे. पूर्वजन्मातल्या वैरामुळंच आमचं युद्ध झालं आणि आज भगवन मूर्ती भेटली. श्रीहरी भगवंतासारखी समानता दोघांनाही स्वस्वरूपामध्ये विलीन केलेला अवस्था झालेली आहे. श्याम राजीव लोचन, कमळासारखे डोळे असणारे, ठाण मान गुण लक्षण, रूप समसमान आहे. आणि तो हत्ती आणि नक्र दोघही हरिरूप झाले, भगवंत रूप झाले. शंख चक्र गदा आणि पद्म हातामध्ये आहेत. मुख्य भगवंत कोणता आहे हे देवांना सुद्धा कळेना, तिघही सारखेच दिसू लागले. लक्ष्मी माता तिनं तिन्ही मूर्ती पाहिलेल्या आहेत. ती लक्ष्मी माता सुद्धा म्हणावी, खरा भगवंत कोणता आहे, आता कोणच्याची पूजा करावी. ब्रह्मादिक देव विस्मित झालेले आहेत. आणि मग भगवंत संतोषित झाले, दोघांनाही स्वस्वरूपामध्ये विलीन केलेलं आहे. श्रीवत्सलांचल असं नाव त्याच्यामुळेच आहे. आणि जे ऋषींनी शाप दिलेला होता, ते ऋषींच्या शापामुळं पुढच्या जन्मामध्ये या गजेंद्र आणि नक्र झालेल्या दोघांचाही उद्धार झालेला आहे. स्वस्वरूपामध्ये भगवंताच्या रूपामध्ये मिळून गेलेले आहेत. भगवंत म्हणू लागलेले की ऋषींचं वाक्य, ऋषींची लात मी हृदयावरती ब्रह्मलात. श्रीवत्सल म्हणून मला सत्यता आलेली आहे. श्रीवत्सलांचल असं भगवंताला म्हटलं गेलेलं आहे. ते सगळे भक्त साधू सज्ञान आहेत. आणि म्हणून भगवत भक्त इंद्रद्युम्न त्याचं उद्धरण करताना भक्ताचं चरण धरलं, म्हणून या नक्राचा उद्धार झालेला आहे. म्हणून भगवत भक्तीला जे जे लागले त्यांना भगवंताने तारून नेलं, अशी गर्जना भागवतामध्ये सांगितली गेलेली आहे. कृपाळू श्री भगवंत आहे, त्याने निज भक्तांचा उद्धार केला. अवघे सगळेजण जय जयकार करू लागले. देव विमानातून पुष्पांचा वर्षाव करू लागले. त्यावेळेला गरुड पाठीमागून धापा टाकत आलेला आहे. भगवंताला पाहिलं, त्याला लाज वाटू लागलेली आहे. आणि मग मला न विचारता हे भगवंता तुम्ही पुढे कसे आला? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, अरे माझा भक्त संकटामध्ये पडलेला असताना एका क्षणामध्ये मला इथं यायचं होतं, पण तुला उशीर लागायला लागला. असं भगवंतांनी सांगितल्यानंतर गरुड लज्जायमान झाला, लोटांगण घातलं आणि भगवंताचे पाय धरले. आमच्या गतीची तू आहे गती आहेस, आमच्या शक्तीची शक्ती आहेस, आमच्या मतीचे मती आहेस, कृपामूर्ती तू भगवंत आहेस. आणि म्हणून या वाटेनं येत असताना खूप अंतर चालून आलेलो आहे. मी भुकेनं अतिशय पिडलेलो आहे, असं गरुडानं सांगितलं. तेव्हा कृपाळू भगवंत आहेत. गरुड म्हणू लागलेला आहे, मला खाण्यासाठी काहीतरी द्या. श्रीहरी भगवंत कृपाळू आहेत. त्यांनी सांगितलं, हा हत्तीचा आणि हा मगराचा, या नकराचा जो देह आहे, या देहाचं तू भक्षण कर. त्यावेळे तिथं विपरीत अशी घटना झालेली आहे. गरुड त्या गजेंद्र आणि नकराच्या त्या शरीराकडे जाऊ लागलेला आहे. त्याच वेळेला एक प्रचंड मोठा गिधाडासारखा पक्षी आणि त्या आहारासाठी खाण्यासाठी तिथं आलेला आहे. भ्रुभृंग नावाचा पक्षी, आणि त्यानं गजेंद्र नकराला धरलेला आहे आणि तो जाऊ लागलेला आहे. भ्रुभृंगानं दोन्ही गजेंद्र आणि नकराची शरीर घेतलेली आहेत. हे पाहिलं गरुडानं, आणि गरुडानं लगेच त्याच्यावरती झडप घातलेली आहे. आणि मग त्या भ्रुभृंग पक्षाला धरलेला आहे.
एक माळच आकाशामध्ये दिसू लागलेली आहे. मुखामध्ये गरुडानं भ्रभृंग पक्षाला धरलेला आहे आणि नखामध्ये गजनखरांना धरलेला आहे, पायामध्ये गजनखरांना धरलेला आहे आणि आहार करण्यासाठी ठिकाण तो गरुड पाहू लागलेला आहे. गरुडाच्या मनामध्ये उल्हास आहे. कणूक जांबू नावाची फांदी आहे आणि त्या फांदीवरती आपण बसावं असा विचार केला आणि भगवंताच्या हातून हत्ती आणि नखराचं शरीर हे पुनीत पावन झालेलं होतं. गरुड हा केवळ भगवत भक्त आहे, त्याचाही स्पर्श झाला आणि मग त्या फांदीवरती जर बसलं तर फांदीला वाटू लागलं मी सुद्धा मुक्त होईन. गजेंद्राची भक्ती आहे आणि घातकी नकर हा मुक्तीला पावला गेलेला आहे. मीही याच्या संगतीनं मुक्त होईन. जे सत्संगाला लागले ते नित्य मुक्त झाले. म्हणून त्या कणक जांबूची फांदी आहे ती गरुडाला विनंती करू लागलेली आहे. 400 कोस लांबीचा विस्तार आहे आणि अशा माझ्या फांदीवरती हे खगेश्वरा गरुडा बस आणि आहार कर. गरुड हा भुकेनं व्यापलेला होता, पेडलेला होता आणि उड्डाण करून भागलेला होता. त्या कणक जांबू फांदीच त्या झाडाचं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्याच्या फांदीवरती जाऊन बसलेला आहे. गरुडानं पाहिलं जसा मेरू पर्वत असावा आणि भोवती हजारो अशा फांद्या असाव्यात असा विस्तार त्याचा होता आणि तिथं पक्ष्यांची अपार अशी घरटी त्या झाडावरती होती. शेकडो लाखो अशी फळं त्या झाडावरती विराजमान होती. तिथं विश्रांती घ्यावी आणि गरुड तिथं उतरला गेलेला आहे. ती गरुडाची थोरी आहे आणि त्याच झाडाच्या त्याच फांदीवरती 60,000 वालखिल्ले ऋषी लोंबकळत होते, बसलेले होते. गरुड त्या फांदीवरती बसल्याबरोबर शाखा ही ती जी फांदी आहे कड 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 वाजू लागलेली आहे. गरुड साशिंगित झालेला आहे. खाली फांदीला 60,000 वालखिल्लेले ऋषी हे लोंबत आहेत, त्या फांदीवरती बसलेले आहेत. ऋषी त्यांची तोंड खालती आहेत. मग ही फांदी जर आपण सोडली, ही जर मोडली, जमिनीवरती पडली तर हे ऋषी मरतील आणि थोरासा नरक आपल्याला प्राप्त होईल. म्हणून डाव्या पायामध्ये ती फांदी धरलेली आहे, उजव्या पायामध्ये गजेंद्राचं नकराचं शरीर धरलेलं आहे. भ्रुभृंग पक्षाला चोचीमध्ये धरलेला आहे आणि त्यानं आकाशामध्ये उड्डाण केलं. 400 कोस लांबीची ती प्रचंड मोठी फांदी आहे. त्याला 60,000 वालखिल्ले ऋषी, उजव्या पायामध्ये हत्तीचं आणि त्या नकराचं शरीर आहे आणि प्रचंड मोठा भ्रुभृंग पक्षी चोचीमध्ये आहे. गरुड आकाशामध्ये फिरू लागलेला आहे. बसण्यासाठी त्याला कुठंही योग्य स्थान दिसेना. सगळी ऋषी मंडळी दुखवली गेलेली आहेत आणि मग आता काय करावं. त्या आकाशामध्ये गरुड घिरट्या घेऊ लागलेला आहे. आता आहार कुठं करावा, कुठं स्वस्थ चित्तानं बसावं. गरुडाला मोठं संकट पडलं. श्रीहरी भगवंताचं स्मरण केलं. मला थोरासा आकांत झालेला आहे भगवंता, धाव पाव गावे गे. आता म्या काय करावं. अनंताचा नाथ, दिनांचा उद्धार करणारा, तू पांडवांचं रक्षण करणारा, द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना तिला वस्त्र पुरवणारा, भक्त प्रल्हादाला त्याच्या बापानं गांजलं त्यावेळेला ना नर ना सिंह नरहरी अवतार धारण करून कोरड्या खांबातून प्रकट होऊन भक्त प्रल्हादाचं रक्षण करणारा, आत्ताच एवढ्यामध्ये तू गजेंद्राचा उद्धार केला आणि भगवंता मला तू का विसरला गेला. माझ्यावरती रुसला का गोविंदा.
हे सबाह्य जनार्दन, तुला जगजीवन असं म्हणतात. मी अनाथ आहे, दीन आहे. माझ्या संकटाचं निवारण कर. गरुड श्रीहरीचा परमभक्त आहे आणि आनंदानं नाम स्मरण तो करतो आहे. भगवंत हा नामाच्या जवळ डुलतो आहे. हरिनामाचं स्मरण केल्यानंतर विघ्न ते निर्विघ्न होतं. गरुड समाधान पावला गेलेला आहे. आणि काय झालं ते ऐका. भगवंतानी काय कौतुक केलं पुढं ऐका. गरुड आकाशामध्ये भ्रमत असताना, गिरट्या घालत असताना भगवंताची कृपा झालेली आहे. त्याच वेळेला गरुडानं आपल्या वडिलाला कश्यप ऋषींना पाहिलेलं आहे. गंधमादन पर्वतावरती कश्यप ऋषी हे तप आचरण करत होते. आकाशामधून गरुड उडत जात असलेला त्यांनी पाहिलेला आहे. गरुडाला येताना पाहिलं. कश्यप ऋषींना सर्व वृत्तांत कळालेला आहे. त्या झाडाच्या फांदीवरती वालखिल्य ऋषी 60,000 लोमकळू लागलेले आहेत. त्या सगळ्यांनी कश्यप ऋषींना विनंती केलेली आहे की आमची सोडवणूक करा, आमचं रक्षण करा. त्यावेळेला गरुडानं कश्यप ऋषींना लोटांगण घातलेलं आहे. गरुड हे माझं अपत्य आहे आणि म्हणून कृपा करावी. गरुडाचंही मनोगत जाणलं गेलेलं आहे. त्या वालखिल्य ऋषींचंही मनोगत जाणलेलं आहे. आणि मग त्याच वेळेला अनुष्ठान करणारे ते कश्यप ऋषी त्यांची गयावया विनंती करू लागलेले आहेत. वालखिल्य ऋषी तेव्हा गरुडाचं सामर्थ्य पाहण्यासाठी आम्ही त्या झाडाच्या फांदीवरती बसलो होतो. पण हा अतिशय बलवान आहे, ही लोकांमध्ये विजयी आहे. आणि म्हणून असं कश्यपांना नमन करून गरुडाला तुम्ही आशीर्वचन द्यावं, आशीर्वाद द्यावा आणि वालखिल्य ऋषी सहित ही फांदी सोडून द्यावी असं बोलू लागले. वालखिल्य ऋषी त्या फांदीवरून निघून गेले. गरुडाला समाधान झालं. पित्याला नमन केलेलं आहे. आणि पुढं काय केलं ऐका. गरुडानं लोटांगण घातलं. वालखिल्य ऋषी म्हणू लागलेले आहेत आम्ही थोर जाजावलो होतो, त्रास झालो होतो, पण हे कश्यप ऋषी तुमच्या बोलामुळं आम्ही मुक्त झालो. तरीही सोन्याची जी फांदी आहे, ती सोन्याची फांदी अतिशय बळकट आहे. हिचा विस्तार 400 कोस लांबीचा आहे. हिला आता कुठे ठेवावं आणि कुठं हा आहार मी घ्यावा असा गरुड कश्यप ऋषींना विचारू लागलेला आहे. तर ही सोन्याची फांदी आहे आणि त्याच्यामुळं हिचं छळन करण्यासाठी ब्राह्मण जे धनलोभी आहेत ते धावत पळत येतील. त्या ब्राह्मणांचं बळ चालणार नाही. जिथं ब्राह्मण जाणार नाहीत असं एखादं ठिकाण असेल तर ते ठिकाण मला तुम्ही सांगा असं गरुड बोलू लागलेला आहे. मी क्षुधित आहे, भुकेलेला आहे असं गरुडानं म्हटल्यानंतर कश्यप ऋषींना कृपा उपजलेली आहे, कृपा उत्पन्न झालेली आहे. आणि दुर्गम असं स्थान त्यांनी सांगितलं. दक्षिण समुद्रामध्ये सुनाभी नावाचा पर्वत लंकागिरी आहे. तिथं ही झाडाची फांदी ठेवून दे, तू भोजन कर असं गरुडाला कश्यप ऋषींनी सांगितलं. कश्यप ऋषींचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग ती सोन्याची फांदी घेऊन गज नकरासहित भ्रुभृंगासहित गरुड लंकेला आलेला आहे. लंकेच्या पठारावरती ती सोन्याची फांदी ठेवली. गरुडानं भक्षण केलं. सावधपणानं हरिनामाचं स्मरण केलं. भ्रुभृंग पक्षाचं भक्षण करत असताना ग्रासोग्राशी कृष्णार्पण असं नक्र म्हणू लागलेलं आहे. ब्रह्मा अर्पण म्हणू लागलेलं आहे. गजेंद्राचं भक्षण करताना भोगता हा ऋषिकेशी भगवंत आहे. म्हणून हरिनामाचं सावध होऊन स्मरण करू लागलेला आहे. गरुड हा भुकेनं पिडलेला होता. भोजन करत असताना
विधियुक्त भोजन करू लागलेला आहे, हरिनामाचं स्मरण घेऊ लागलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला परम तृप्तीची प्राप्ती झाली. फळ, मूळ आणि पाणी जे भक्त सेवन करत असताना ब्रह्मार्पण करतात त्यांना पूर्ण तृप्ती प्राप्त होते. अहम ब्रह्म आहे, अहम अन्न हे ब्रह्म आहे, अहम ब्रह्म आहे. हृदयी भोक्ता आत्माराम आहे, त्याच्यामुळंच केलेलं कर्म परब्रह्म आहे. हे मर्म ज्यांना कळालं ते धन्य आहेत. भोजन करीत असताना अशा पद्धतीनं सहस्रपर्यंत लोकांची पवित्र अशी पंगत आहे आणि वेद शस्त्रानं जे सौभाग्यवंत पंक्तीला हरिभक्त बसले गेलेले आहेत. जेवण घेत असताना, प्रत्येक घास घेत असताना हरिनामाचं जे स्मरण करतात. हरिचिंतनी भोजन पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन. एरवेठ्या पोट भरी चाम मशकाचे परी. तुकोबाराय सांगतात ते अन्न पवित्र होतं जे अन्न मुखामध्ये जात असताना रामनामाचा उच्चार होतो. म्हणून घासोघास प्रत्येक घासाला हरिनामाचं स्मरण करत असताना जे भोजन करतात त्यावेळेला भोक्ता स्वतः भगवंत असतो. भोक्तेपणा त्या भक्ताला राहत नाही आणि अशी भोजन गरुडाला प्राप्त झालेला आहे. विश्रांती मग त्याला घ्यावीशी वाटू लागलेली आहे. भारानं अंतराळामध्ये भ्रम झालेला होता, गरुड भागलेला होता. पायामध्येही त्या गजेंद्र नकराचं शरीर घेतलेलं होतं आणि म्हणून त्यानं विश्रांती घेतली आणि शीघ्रगतीनं वैकुंठापर प्रत गरुड गेलेला आहे. गरुडाची नख स्पष्टपणानं त्या लंकेच्या पाठरामध्ये रुतली गेली. पावसाचं प्रचंड पाणी पडल्यानंतर तिथं अतिशय थोर असा त्रिकूट तयार झाला. कुबेराची अलकावते ही रावणानं हिरावून नेलेली होती आणि त्याच्यानंतर प्रजापतींनी त्या लंकेची निर्मिती केली. विश्वकर्मेच्या हातून ब्रह्मदेवाने लंका भुवन दुर्ग उत्तम निर्माण केले. विश्वकर्म्यानं कडे त्रिकूट असं निर्माण केलं. पडलंका पाठीमागच्या कडेला सुवेळा ही लंकेपुढं आणि नकुंबळेचा अवघड असा गड दक्षिणेकडं निर्माण केला. त्या लंकेच्या शिखरावरती सोन्याची ती फांदी ठेवली आणि त्याच फांदीला हनुमंतानं आग लावली. पण ती लंका जाळल्यानंतर ती सोन्याला पुन्हा चकाकी आली. भगवंत भक्ताचा असा अवंका असतो की भगवत भक्त ज्या वेळेला दुःख देतात ते सुद्धा सुखरूप होतं. तीच फांदी पुष्कळ काळ तिथं राहिलेली होती, खडकावरती शेवाळलेली होती आणि तिची उपेक्षा झालेली होती. कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. पण ज्या वेळेला वायू मारुती यांनी दोघांनी मिळून प्रलयाग्नी अशा तिघांनी मिळून ती लंका जाळल्यानंतर पुन्हा लसलशीत होऊ लागले. लंका भुवन हेममय होऊ लागलं. हनुमंतानं लंका जाळली पण पुन्हा तप्त अशी चकचकीत झालेली आहे. हनुमंतानं लंकेचं दहन केलं, सुवर्ण जाळलं, सुवर्णमय लंका झाली, त्याला सोन्याला चकाकी आली. हनुमंत हा सीतामाई पैसे गेले, साष्टांग नमन केलं. सीतामाईला नमन करून प्रभू रामचंद्रांची भेट घेण्यासाठी सीतामाईची आज्ञा घेऊन हनुमंत निघालेले आहेत. स्वतःच्या आपल्या स्वामीची भेट घेण्यासाठी हनुमंताच्या बाहूमध्ये स्फुरण चढलं गेलेलं आहे. आकाशापर्यंत शेपटी उंच केलेली आहे
आणि रामनामाचं स्मरण केलेलं आहे. श्रद्धेनं सीतामाईच्या पायावरती डोकं ठेवलं, आज्ञा विचारलेली आहे. आणि मग असे हनुमंताची स्थिती उल्हास पाहिलेला आहे. सीतामाईलाही आनंद झालेला आहे. आणि लंकापती रावणाला ठार मारण्यासाठी ताबडतोब प्रभू रामचंद्रांना घेऊन ये. हनुमंता तू सावधानपणानं ऐक, तुला मी आशीर्वाद देते. विघ्न तुला काही करू शकणार नाही, कारण रामनामाचं अखंड चिंतन तुझ्या मुखामध्ये आहे. असं सीतामाईचं बोलणं ऐकलं. हनुमंतानं लोटांगण घातलं आणि प्रभू रामचंद्रांच्याकडं जाण्यासाठी उड्डाण केलं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.